Hello, friend. Today we will see the remaining portion of an encounter of a special kind. I have made this video as a part 3. तो दोस्तों हमने देखा कि किस तरह उस छोटा जो मंकी था, लैंगर था, उसको किस तरह से एक उसका जो बॉस होता है उन्होंने किस तरह से उसको मारा था, किस तरह से उसको परेशान किया था। उसके बाद उस छोटे से नन्हे से बच्चे को क्या क्या झेलना पड़ा, इस के बारे में हमने वीडियो लेक्चर हमारा पार्ट 2 में चर्चा करी। अभी हम आगे का जो पोर्शन है वो यहाँ पर देखेंगे। Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. आता काय झालं की त्या छोट्याशा जे पिल्लू होतं त्या पिल्ल्याला तो रक्तबंबाळ झालेला होता, तो जखमी झालेला होता, तर तो शुद्धीवर नव्हता, तो बेशुद्ध पडलेला होता, अनकॉन्शियस. मग काय केलं लेखकाने? लेखक या ठिकाणी कोण आहे या पाठाचे? तपन मुखर्जी. काय केलं लेखकाने की जे पाण्याचे जे थेंब आहे किंवा हबकारे आहे किंवा एखादी व्यक्ती समजा बेशुद्ध पडलेला असेल तर त्याला शुद्धीवर आणण्यासाठी म्हणून काय करतात, पाणी मारतात त्याच्या चेहऱ्यावर. पाणी मारल्यानंतर काय होतं, त्याला शुद्धी येते. त्याचप्रमाणे मग पाण्याचे थेंब त्या पिल्ल्याच्या चेहऱ्यावर मारल्यानंतर त्या पिल्ल्याला काय आली, शुद्धी आली. आणि धडपडत प्रयत्न करून तो कसा बसा उठला आणि तो बसला. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. तो घबरलेला होता, अर्थात तो घबराया था, क्योंकि छोटा सा वो बच्चा था, पिल्ला सा था, छोटा सा. अब आप भी समझ सकते हो कि आप जब छोटे होते या छोटे जब आप थे तो आपको अगर किसी ने घबराया, आपको अगर किसी ने डराया तो आप घबराए थे ना. आपको कैसा महसूस हो रहा था उस टाइम? बस उसी प्रकार उस छोटा सा जो बच्चा था वो, उसको वैसे ही लग रहा था जैसे की वो भेदरलेलं ते पिल्लू आहे ते वाऱ्यामुळं हलणाऱ्या एखाद्या पानासारखं थरथर कापत होतं. थरथर कापणं समजतं ना तुम्हाला? अगर किसी ने बहुत मतलब ज्यादा डराया, आपको धमकाया, तो आप कैसे सिवरिंग होते हो. देखो, सिवरिंग यानी की थरथर थरथर कापतात तुम्ही लोक, बरोबर आहे? त्यासारखं ते छोटंसं पिल्लू भेदरलेलं होतं, ते घाबरलेलं होतं. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. म्हणजेच त्या छोट्या पिल्ल्याची दोन चिमुकले लुकलुकते डोळे त्याने म्हणजे पाण्याने डबडबले होते. म्हणजे जसं आपल्याला कोणी मारल्यानंतर आपण रडतो, रडल्यानंतर काय होतं की आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि पाणी आल्यानंतर ते डोळे कसे पूर्ण पाण्याने भरून जातात. आणि त्याच्यामुळे त्याचप्रमाणे ते पिल्लू अगदी घाबरलेलं होतं, ते भेदरलेलं होतं. लेखकाने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं आणि त्याला शुद्धीवर आणलं आणि त्याच्यानंतर तो पिल्लू अगदी त्याचे जे डोळे होते ते पाण्याने म्हणजे डबडबलेले होते आणि दबक्या आवाजात तो हुंदके देऊन ते पिल्लू काय करू लागलं, त्या ठिकाणी रडू लागलं, रो रहा था. अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady hand and began talking hesitant bites. म्हणजेच या ठिकाणी काय केलं, लेखकाने त्याला बनाना ऑफर केले, केळे दिले त्याला सोलून, आणि त्याने थरथरत्या हाताने ते केळी घेतली आणि तो बिचकत तो खाऊ लागला. कारण तर शेवटी तो घाबरलेला होता, त्याचे ते लचके तोडलेले होते त्या मोठ्या बंदराने. त्याच्यामुळे तो भेदरलेल्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये लेखकांनी दिलेली केळी सोलून तो त्या ठिकाणी खाऊ लागला. My attention was fixed on the revival of the baby langur. वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे पूर्ण लक्ष लागले होते. Suddenly I had an uncanny feeling of being watched.
त्याच वेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. आणि ते कोण बरं लक्ष ठेवलेलं असेल तर आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. मग कोण असेल तेवढ्या प्रेमाने, तेवढ्या लेखकाच्या प्रत्येक मुवमेंटवर लक्ष ठेवणारी कोण असेल तर ती त्या पिल्लाची आई होती. ती त्या छोट्या वानराची आई होती. म्हणजेच काय झालं की खुराड्यातून मागे वळून लेखकाने जेव्हा वर बघितलं तर आई वानर म्हणजे त्या वानराची, त्या पिल्लाची आई लेखकाच्या स्वयंपाक घराच्या छतावर बसून लेखक जे काही हालचाल करत होते ते सगळं ती निरखत होती, ती पाहत होती. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती ही की एखाद्या आईच्या पिल्लाला किंवा आईच्या मुलाला एखादी जेव्हा काही घटना घडते त्या पिलासोबत, त्यावेळेला आईवर काय बीतत असेल, त्यावेळेला आईला काय वाटत असेल, तिची फिलिंग काय असेल त्यावेळेला, हे तुम्ही चांगल्या तऱ्हेने समजू शकता. कारण आपल्याला जेव्हा बरं नसते किंवा आपल्याला जेव्हा काहीतरी होत असतं त्यावेळेला तुमच्या आईला काय वाटतं, वडिलांना काय वाटते, हे तुम्ही अगदी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळं त्या पिल्लाला त्यावेळेला काय वाटत असेल हे तुम्ही चांगल्या पद्धतीत समजून घेऊ शकता असं मला वाटतं. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली. वो बच्चों को भी अभी, वो बच्चा था जो छोटा बच्चा था, उसको भी अब समझ में आया कि नहीं रे बाबा, मेरी जो मम्मा है, मेरी जो माँ है, मेरे आसपास ही है. इस चीज की उसको जानकारी मिल रही थी वहां पर. आणि ते मोठ्या मोठ्याने हुसमुसून रडू लागले. जसं छोटं बाळ कसं असतं, रडतो खूप जोरात, परंतु आई दिसल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होतात आणि तो कशा प्रकारे रडतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. बस त्याच प्रकारे ते छोटं पिल्लू अगदी ते आपल्या आईकडे बघून हिरमसून काय करायला लागला, तो रडायला लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलो द मदर ॲसेस टू हर बेबी. म्हणजेच या ठिकाणी त्याच्या आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मग लेखकाने काय केलं, खुराड्याच्या दारातून माघारी आले ते. जेणेकरून आपण जर तिथे असलो तर ते वानर, लेखक जर त्या ठिकाणी असते तर वानर त्या ठिकाणी येऊ शकलं असतं का, नाही, याची जाणीव त्या लेखकाला होती. त्यामुळं काय केलं त्यानं की त्या वानर आईला आपल्या त्या पिल्लाला भेटता यावं म्हणून लेखक त्या खुराड्यापासून दूर गेले, जेणेकरून तिच्या मनातली जी भीती होती ती निघून जाईल आणि ती आपल्या पिल्लाला व्यवस्थित भेटू शकेल. या ठिकाणी स्टीरचा अर्थ होतो मूव. ट्रॉमा मीन्स ग्रेट डिस्ट्रेस. आणि अशा प्रकारे या ठिकाणी खूप छान लेसन या ठिकाणी आपण बघतोय. मित्रांनो, या लेसन मधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहे, त्या आपण निश्चितपणे शिकल्या पाहिजे. बरोबर आहेत ना? ओके, नेक्स्ट बघूया. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injury and then cuddled him tight in her bosom. Descended means moved downward. Cuddled means held closely. And solace means comfort and peace. मग त्याची आई ताबडतोब उतरून खाली उतरली आणि त्या खुराड्यापाशी आली आणि पिलाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. त्याच्या शरीरावरील जखमांचे त्या पिलाच्या आईनं बारकाईने कसून तपासणी निरीक्षण केले. त्या ठिकाणी तपासले आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. काय क्षण असेल तो, भावुक करणारा. The baby found great solace in her caring arm. आपल्या त्या छोट्याशा पिलाला आपल्या आईच्या कुशीमध्ये जाताच
एक मायेची ऊब मिळाली त्याला त्या ठिकाणी. बरोबर आहे मित्रांनो. जेव्हा तुम्हाला दुःख होतं आणि दुःख झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला आईच्या मिठीत ते दुःख विसरण्यासाठी तुम्ही जाता किंवा आई तुम्हाला तिच्या मिठीमध्ये घेते किंवा बाबा त्यांच्या मिठीमध्ये घेतात, तेव्हा तुम्हाला कसं हायसं वाटते ना, दुःख विसरल्यासारखं बरं वाटते ना जरा. त्याच सारखी फिलिंग त्या पिल्याला त्या ठिकाणी आली. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. मग या ठिकाणी काय झालं आणखी, त्या पिल्याला आपल्या आईच्या मिठीमध्ये दिलासा मिळाला. काही मिनिटं त्याला मांडीवर घेऊन आई वानर तशीच बसली. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत असावी कदाचित. बरोबर आहे ना, की यापुढे माझ्या पिल्लाला त्या वानरांपासून वाचवण्यासाठी मला काय करता येईल, माझ्या पिल्लाला कसं सेव्ह करता येईल, या गोष्टीची चिंता करत ती त्या ठिकाणी थोड्या वेळ आपल्या पिल्लाला मांडीवर घेऊन ती बसली. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showing silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. काही क्षणासाठी त्या आई वानरीने काय केलं, लेखकाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. बरोबर आहे ना. तुमच्या पिल्लाला एखाद्याने समजा वाचवलं तर तुमचं ग्रॅटिट्यूड, तुमचे जे इमोशन्स आहेत त्या व्यक्तीविषयी चेंज होतात. तसंच त्या आईला, प्राण्यांना सुद्धा मित्रांनो या ठिकाणी फिलिंग्ज असतात, हे समजलं पाहिजे आपल्याला. बरोबर. आपल्याला वाटतं की बस फिलिंग्स ह्या फक्त माणसांनाच असतात, असं नसते मित्रांनो. फिलिंग्ज या प्राण्यांना देखील असतात, हे या पाठावरून आपल्याला समजायला येतं. हे जी सिच्युएशन या ठिकाणी क्रिएट झालेली आहे त्यावरून या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतं. आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. तिच्या डोळ्यातले जे भाव होते आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आलं. म्हणजे कुणाला या ठिकाणी तपन मुखर्जी लेखकाला भरून आलं. माझ्या समोर आपल्या दुखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणाऱ्या साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती. Then in a flash he jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She surveyed the area for vicious longer and then left away in the direction opposite to the place of the violent encounter. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या म्हणजेच लेखकाच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारले. त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि त्या बाजूने तो भीषण हल्ला झाला. म्हणजेच ज्या बाजूने त्या छोट्या पिल्ल्याला वर अटॅक केला गेला त्या मोठ्या वानराच्या द्वारा, त्याच्या विरुद्ध दिशेला तिने झेप घेतली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, that relationship hum into action. The mother langur showed me that food was not the only mean of communication between man and animal, but that there was other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. या ठिकाणी लेखकाला एक नवीनच लेसन, नवीन अनुभव त्या ठिकाणी आलेला होता. एक आई तिच्या आणि पिल्लाच्या त्या उझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा म्हणजे प्राणीमात्रांचा एकमेका
तील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर एक सत्य गोष्ट आहे. आणि एकमेकांच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नातं अधिक सुरेल बनतं. आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न किंवा फूड नसून त्यांच्यातील नाते हे दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य म्हणजेच म्युच्युअल अंडरस्टँडिंग यासारख्या इतरही अनेक मार्ग आहेत की ज्याद्वारे मनुष्य आणि प्राण्यांच्या जे नातं आहे ते अगदी घट्ट टिकून राहू शकतं. 55 years have passed since that day. किती वर्ष लोटले? 55. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. Means त्या दिवसाला किंवा त्या घटनेला आज जवळजवळ 55 वर्षे उलटून गेली आहे. मी आज 70 वर्षाचा आहे. मी म्हणजेच कोण या ठिकाणी? लेखक तपन मुखर्जी. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण आजही लेखकाच्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. अशा प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी लेखकाला आलेला आहे आणि तो अविस्मरणीय आठवण आहे असं तपन मुखर्जी या ठिकाणी म्हणतात. तर या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे मित्रांनो. थँक्यू.